धाराशिव मधील काही पर्यटक सुद्धा पहलगाम मध्ये फिरायला गेलेले होते आणि हल्ला झाला त्यावेळी ते अगदी जवळच्याच परिसरात होते। ते सुरेश बिराजदार थेट आपल्यासोबत एटीटीव्ही मराठी सोबत जोडले गेले आहेत। सुरेशजी, आपण बघतोय अतिशय भ्याड असा हल्ला झालेला आहे आणि आम्हाला असं कळतं की जेव्हा तिथे हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही अगदी तिथे बाजूलाच होता, आजूबाजूच्या परिसरातच होता। नेमकं काय घडलं तुम्ही सांगू शकता का? नाही, काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन आहे आणि काश्मीरमध्ये पहलगाममध्ये बैसरन व्हॅलीमध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याच्या बाजूला बेताब व्हॅली आहे। बेताब व्हॅलीला आम्ही उपस्थित होतो आणि इथं आल्यापासून, काश्मीरमध्ये आल्यापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करत होतो। त्यावेळेस लक्षात आलं की इथं अजिबात दहशतवाद नाहीये, लोक खुश आहेत, पर्यटनाला खूप चांगला सोर्स आहे। आता पहलगाम मध्ये मी विचारलं किंवा इथं सोर्स काय, तर ते फक्त आणि फक्त टुरिस्टवर अवलंबून हे लोक आहेत। इथं काही जमीन नाहीये, दुसरा व्यवसाय नाहीये आणि हे लोक खूप चांगल्या पद्धतीचं काम करत होती किंवा आहेत आणि यांचा मेन सोर्स हा टुरिझमच आहे। खूप चांगले वातावरण मला जे पाहायला मिळालं आणि ह्याचं खरं कारण म्हणजे इथलं जे एनडीएचं सरकार आल्यानंतर इथं खूप मोठा फरक पडलेला आहे, हे पण मला आवर्जून सांगावं लागलं। आणि आम्ही ज्यावेळेस बेताब व्हॅलीहून निघालो होतो तितक्यात ड्रायव्हरने मला सांगितलं की काहीतरी घडलेलं आहे, तो आपल्याला लवकर निघावं लागेल। मी विचारायचा प्रयत्न केला परंतु तो घाबरलेला होता आणि आम्ही रोडवर आलो आणि तिथं एवढ्या मिलिटरीच्या गाड्या, पोलीस गाड्या, अँब्युलन्सचा एवढा मोठा ताफा चालू झाला की लक्षात आलं की काहीतरी घडलेलं आहे। लोक म्हणजे व्यापारी सगळी रोडवर आली, लोक सगळी घरापुढे आली, येऊन उभारली। सगळे आश्चर्य आणि एक भीतीचं वातावरण, जे एक तासभरापूर्वी आनंदी वातावरण होतं, उत्साही वातावरण होतं, एकदम दहशतीचं वातावरण इथं निर्माण झालेलं आम्ही पाहिलेलं आहे। आणि तेव्हा लक्षात आलं की बैसरन व्हॅलीमध्ये गोळीबार झालेला आहे, दहशतवादी हल्ला झालेला आहे। हा हल्ला खूप मोठा भ्याड हल्ला झालेला आहे। या हल्ला म्हणजे आपल्या भारतावर दहशतवादाचा हल्ला आहे। निष्पाप पर्यटकांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत आणि भारतामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे, पाकिस्तानचा प्रयत्न आहे असं मला वाटतं। येथील सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, याला नक्की पुरून उरेल। आणि या हल्ल्याला आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो आणि मला विश्वास आहे की या दहशतवादी हल्ल्याला आपण भारतीय मंडळी पुरून उरणार आहोत आणि आपण परत इथला जो आनंदी वातावरण आहे, पर्यटनाचा आनंद जो आहे आणि भारतावर जो विश्वास आहे तो परत येईल असं मला नक्कीच विश्वास वाटतो। निश्चितच सुरेशजी, अगदी भारत जशास तसं प्रत्युत्तर देईल यात शंकाच नाहीये। सुरेशजी, तुम्ही देखील काळजी घ्या। मनपूर्वक धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल।